नमस्कार. आपण सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायत हा विषय काय नेमका, की याची निर्मिती होते कशी? तर ग्रामपंचायत निर्माण करण्याचा अधिकार असतो कोणाला? गावातील काही 4-5 लोक डंगरे होऊन निर्माण तर करू शकत नाहीत, तर करतेत कोण? एखाद्या गावाची लोकसंख्या जर 600 पेक्षा जास्त असेल तर राज्य शासनाला त्या गावामध्ये ग्रामपंचायत निर्माण करण्याचा हक्क असतो. जर एखाद्या युवांना वाटले की आपण पण काही परिवर्तन करू शकतो गावासाठी, पण त्यांना लोक काही संधी देत नाही, तर युवा नेत्यामध्ये त्याच्या मनामध्ये एक विजन पाहिजे की मी गावासाठी काहीतरी करू शकतो, गाव बदलू शकतो. जसे की आपण गावामध्ये व्यसन दूर करू शकतो, लोकांना एकत्र आणू शकतो, शाळेचे काम करू शकतो, असे विविध प्रकारचे काम असतात. तर युवकांचं पण मनामध्ये एक उद्देश पाहिजे, एक धोरण पाहिजे. म्हणून म्हणतो की काळाची गरज आहे, युवकांनी स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. ग्रामपंचायतमध्ये आपल्याला फक्त काही मोजकेच कामं माहिती आहेत, जसे गट्टूचे काम, सांडपाण्याचे काम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि थोडेफार आरोग्य. तर एका ग्रामपंचायतीकडे एकूण 79 प्रकारचे महत्त्वाचे विषय असतात. ते आपल्यापैकी कोणालाही माहीत नाही. जसे की एकाच्या घरात वाचनालय आहे आणि एकाने पैसे खाल्ले, कोणाचे पैसे खाल्ले कोणालाच पत्ता नसतो. म्हणून मी म्हणतो युवकांना राजकारणात उतरलं पाहिजे. एखाद्या गावाला तुम्ही पण न्याय देऊ शकता. जर तुम्हाला त्या गावचे व्यक्ती किंवा तिथले जे पुढारी लोक असतात ना, तुम्हाला काही दडपण देत असेल तर त्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 हे पुस्तक वाचा आणि त्यांना नियम सांगा. त्यांना घाम फुटेल घाम. नाम ऐसा करो की काम हो जाए, काम ऐसा करो की नाम सुनते ही काम हो जाए. आपण पाहणार आहोत सरपंच या पदाची निर्मिती झाली कशी, सरपंचाची कर्तव्ये, सरपंचाची पात्रता आणि त्यांचे काही नियम.